नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या 10 मेच्या भागामध्ये खूपच धमाकेदार मोठा असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. इथे आता मालक साहेबांनी आपल्या समिदाची खोटी शपथ घेणाऱ्या या शलाकाचा चांगलाच माज उतरवलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता विद्याधर आनंदीला घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. तेव्हा लगेच आता आपल्या खांद्यावरती आनंदीला उचलून हा विद्याधर आतमध्ये येतो. आता सगळीकडे अंधार असतो. तेव्हा आनंदीकडे बघतच विद्याधर म्हणू लागतो, आनंदी पोचलो बरं का त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुझा युगंधर मालक 7 जन्म बी पोचू शकत नाही, अशा ठिकाणी या विद्याधरने तुला आणलंय आनंदी. असे म्हणताच आता विद्याधरने आनंदीला तिथे बेडवरती टाकलेलं असतं. त्याच वेळेस तो आनंदीकडे बघतच म्हणू लागतो, आनंदी काय भारी दिसायली ना तू, एक नंबर भारी. असं वाटतंय तुझ्याकडे एकटक बघत राहावं आनंदी. तू ना माझ्या काळजातली तार अशी ओढली का आनंदी. खरंच पण आनंदी, खेळ तू सुरू केला पण या खेळाचा शेवट हा विद्याधर करणार. आनंदी इकडे बघ आनंदी, झोपायचं नाही आनंदी, उठ की. असे आता विद्याधर आनंदीकडे बघत म्हणू लागतो आणि हसू लागतो. आनंदी आज शेवटी आपला खेळ सुरू होणार आणि रंगणार. आनंदी तुला माहिती, मी तुला माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगायलोय. झोपायचं नाही हां, ती ऐकायची. इकडे बघ आनंदी, जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा तुला माहिती आमच्या शेजारी एक आंब्याचं झाड होतं. त्याला खूप कैऱ्या होत्या आणि या विद्याधरला आंबट कैऱ्या खूप आवडतात, अगदी भारी. एकदा का त्या कैऱ्या खाल्ल्या की विद्याधरचं मन असं खुश होतं. पण तुला माहिती आनंदी, मी अशाच त्या आंब्याच्या रोज कैऱ्या खायचो. एक दिवस तो मालक आला, त्याने मला कैऱ्या चोरताने पकडलं आणि मला बेदम मारलं, खूप मारलं. आणि मग काय, मी रडत रडत आमच्या घरी आलो. पण विद्याधरच्या डोक्यात खटका बसला. तो मालक मला मारतो, आता त्याचा माज मोडायचा, असं या विद्याधरने ठरवलं. आणि मग काय आनंदी, विद्याधरच्या डोक्यातनं त्या मालकाचं खूळ जातच नव्हतं. मग अर्ध्या रात्री हा छोटा विद्याधर उठला आणि सरळ त्या मालकाच्या घरात घुसला आणि त्याच्या पोरीला पकडून ओढतच बाहेर आणलं आणि त्याच आंब्याच्या झाडाला घट्ट बांधून टाकलं. आणि मग त्या मालकाच्या पोरीच्या अंगावरती लाल लाल मुंग्या सोडल्या. त्या पोरीला अशा त्या मुंग्या डसू लागल्या ना, जशा डसू लागल्या तशी ती पोरगी ठणठणा आरडू लागली. आणि मग या विद्याधरच्या मनाची आग शांत झाली. हा झाला माझ्या लहानपणीचा खेळ आनंदी. ही गोष्ट तर माझी होती, पण तुझी गोष्ट आत्ता सुरू होते आनंदी. कारण तुझ्या आबांनी मला डिवचलं, या विद्याधरला. हा विद्याधर म्हणजे फक्त विष नाही तर अख्खा नाग आहे. आणि या नागाला डिवचण्याचं काम त्या आबा जाधवाने केलं. आता आबांचं बोलणं इथे विद्याधरला आठवू लागतं. जेव्हा विद्याधर म्हणालेला असतो, आबा मला तुमच्या पोरीशी लगीन करायचं आहे आनंदीशी, तेव्हा आबा म्हणू लागतात, हे विद्याधर आधीच तुझं लगीन झालं आहे आणि झालं नसतं ना तरी तुझ्यासारख्या नीच नालायक माणसाबरोबर लग्न लावण्यापेक्षा माझ्या नातीला इरीत ढकलून देईल मी. चल निघ, तुझी काळं पावलं घे आणि इकडनं बाहेर हो माझ्या घरातनं. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, आबा मला आनंदीशी लग्न करायचंच नाही आहे, मला तर फक्त माझ्या सुखाचा आनंद घ्यायचा आहे. त्याच वेळेस आबांना खूप राग येतो. आबांनी लगेच आता या विद्याधरची कॉलर पकडलेली असते, त्याचा गळा घट्ट आवळलेला असतो. आरती आरची आबांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी माझी गचंडी पकडली तुझ्या त्या आबांनी म्हणून तुला उचलली. आणि काय ग आनंदी, फक्त तुझा आबाच नाही तर तुझ्यात बी तेवढाच माज आणि तेवढीच गुरमी. तू बी मला चॅलेंज दिलं ना. आता लगेच आनंदीच्या बोलण्याचे क्षण इथे विद्याधरला आठवू लागतात. आता विद्याधर आनंदीला ओढतच घराबाहेर निघालेला असतो. तेव्हा आनंदी लगेच या राक्षसाचा हात झटकावते आणि मला लागते, बास छोटे मालक, आज मला कळलं लोक मालक साहेबांना देव का म्हणतात आणि तुम्हाला सैतान का म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात मांडव सजणार. मी तुमच्या नाकावर टिच्चून सांगते, आरती ताईच्या जागेवरती मी लग्नासाठी उभी राहणार आणि या घरात लगीन होणार. असं चॅलेंज आनंदीने विद्याधरला दिलेलं असतं. पण विद्याधर मात्र भडकलेला असतो.
तो ओढतच आनंदीला घराबाहेर घेऊन निघालेला असतो. पण आरतीताईने आणि आर्चीने चांगलीच मिरचीची धुरी देऊन त्याची जी हालत केलेली असते ना, ते सगळे क्षण त्याला आठवतात. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, बास, सगळ्या गावासमोर माझी धिंड काढली, माझी लायकी काढली. हे या विद्याधरला सहन झालं नाही आहे. म्हणूनच आनंदी, आज या विद्याधरने तुला उचललं आणि आता अख्खं गाव धुंडाळलं तरी त्या युगंधरला तू सापडणार नाही आनंदी. आता आनंदी खेळ सुरू होणार आणि त्याचा शेवट बी हा विद्याधरच करणार. कारण वाघाच्या जबड्यातनं शिकार आणि या विद्याधरच्या तावडीतनं पोरगी सोडवणं आजवर कुणाला बी जमणार नाही, जमलं बी नाही आणि तसा माणूस अजून पैदाला आला बी नाही. त्यामुळे आनंदी, तुझा युगंधर आता 7 जन्म बी तुला माझ्यापासनं दूर करू शकणार नाही, असे म्हणत आता विद्याधर आनंदीकडे बघून हसू लागतो. तर इकडे आता सगळेजण पिंट्याबरोबर शेतात आलेले असतात. रात्रीची वेळ असते, सगळीकडे अंधार असतो, सगळ्यांच्या हातात टॉर्च असतात. सगळेजण, अभयदाजी कुठे आहात तुम्ही, अभयदाजी, अभय जावई बापू, असे सगळे लोक आता अभयला आवाज देऊ लागतात. सगळ्या शेतात आता सगळीकडे अभयला ढुंडाळत असतात. अभय सापडणं खूप महत्त्वाचं असतं. सगळीकडे शोधाशोध चालू असते. पिंट्या मात्र थकलेला असतो. त्या शेतात सगळीकडे बुजगावणी लावलेली असतात, पण त्याच बुजगावण्यात आता अभयलाही तिथेच बांधून उभं केलेलं असतं. आता पिंट्या मात्र अभय शेजारी येऊन उभी राहतो. कुठे गेलेत अभयदाजी, सापडत का नाहीये, अख्खं गाव धुंडाळलंय, सगळी शेतं पालती घातली, पण अभयदाजींचा कुठेच तपास लागत नाही. आता काही रिकाम्या हाती घरी जायचं का, असे म्हणत पिंट्या आता ज्या ठिकाणी अभयला बांधलेलं असतं ना, त्या ठिकाणी खाली बसतो. आता पिंट्याला वाटतं की हे बुजगावणंच आहे. पिंट्या मात्र आता लगेच डोक्याला हात लावत म्हणू लागतो, खूप दमल्यासारखं झालंय, खूप थकलोय मी, काय करू आता, कसं जाऊ रिकाम्या हाती घरी. तेवढ्यात आता अभयच्या चेहऱ्याला जी हळद लागलेली असते ना, त्याचा एक टिपका आता पिंट्याच्या डोक्यावरती पडतो. आता लगेच पिंट्याचं लक्ष कपाळावरती जातं. हे काय पडलंय. पिंट्या पटकन असं बोटाने त्याला हात लावतो. तर ही हळद इथे कशी आली, असे म्हणत पिंट्या पटकन उठतो आणि पाठीमागे वळून बघतो. तर आता बुजगावण्याच्या वेशात अभयदाजींना उभं केलेलं असतं आणि त्यांच्या डोक्यात एक अशी कुंडी घातलेली असते. आता लगेच पिंट्या जोरजोरात लोकांना आवाज देतो, आबा, तात्या, सगळेजण इकडे या, लवकर या, अभयदाजी सापडलेत. आता पिंट्या पटकन अभयच्या डोक्यावरती जी कुंडी असते ना, ती काढून बाजूला फेकतो. त्याच वेळेस आता अभयच्या चेहऱ्यावरती टॉर्च लावताच त्याला थोडीशी शुद्ध आल्यासारखं झालेलं असतं. तो पटकन आता आजूबाजूच्या जमलेल्या लोकांकडे बघू लागतो. तेव्हा पिंट्या म्हणू लागतो, चला काका, पटकन सोडा दाजींना, बघा त्यांची काय अवस्था झाली. सगळे लोक आता अभयला तिथनं सोडू लागतात. त्याच वेळेस पिंट्या पटकन आबांना कॉल करतो, आबा, अभयदाजी सापडले बरं का. आबांना हे कळवणं खूप गरजेचं होतं, त्यांना खूप टेन्शन आलं असेल ना, म्हणून पिंट्याने आता निरोप घरी कळवलेलं असतो. तर सगळे लोक आता अभयला घेऊन घराकडे निघालेले असतात. तर इकडे विद्याधरने आता ज्या ठिकाणी आनंदीला आणलेलं असतं ना, त्या ठिकाणचे लाईट ऑन केलेले असतात. त्याच वेळेस विद्याधर आता जोरजोरात हसू लागतो आणि आनंदीकडे बघतच म्हणू लागतो, आनंदी बघ, या विद्याधरने तुला कुठल्या ठिकाणी आणले बघ की आनंदी, अगं चहूकडे बघ आनंदी. त्याच वेळेस आता विद्याधरने मात्र आनंदीला मालक साहेबांच्या हवेलीतच आणलेलं असतं. आता मात्र लगेच विद्याधर आनंदीजवळ बेडजवळ येऊन झोपतो आणि म्हणू लागतो, आनंदी, अगं बाकी, अगं मालक साहेबांच्या हवेलीत आहे तू, अगं तुझा तो मालक साहेब वेड्यासारखा सगळीकडे अगदी तुला जीवापाड जीव तोडून शोधायला आहे ग, पण काय करणार आनंदी. अगं म्हणजे कसं आहे ना, ते दिव्याखाली जास्त अंधार असतं ना, दिव्याच्या अवतीभवती उजेड असतो, सगळीकडे उजेडात शोधतात, पण दिव्याखाली कोणी शोधणार नाही ना, म्हणून तुला या हवेलीत घेऊन आलाय हा विद्याधर. कारण तुझा तो मालक तुला कधी बी शोधू शकणार नाही आणि तोपर्यंत विद्याधरचा डाव सक्सेसफुल होणार. आनंदी, मग कशी वाटली माझी आयडिया, छान आहे ना आनंदी माझं प्लॅनिंग. आता मात्र विद्याधर लगेच हवेलीकडे बघतच हसतच मला लागतो, दादा, आता शोध, आकाश पाताळ एक केलं ना तरी तू माझ्यापर्यंत पोचणार नाही, कारण हा विद्याधर आहे. विद्याधर म्हणजे ठिणगी नाही तर आग आणि विष नाही तर अख्खा नाग आहे. आता आनंदीला माझ्या जबड्यातनं कोण बी सोडू शकत नाही.
असे म्हणत आता हा विद्याधर तिथे आनंदीजवळ कॉटवरती झोपतो आणि एकटक आनंदीच्या चेहऱ्याकडे बघतच म्हणू लागतो, आनंदी आयडिया भारी की नाही, आता तुला माझ्यापासनं कोण बी दूर करणार नाही आनंदी, उठ की आनंदी. असे म्हणत आता विद्याधर जोरजोरात हसत असतो, कारण विद्याधरने मोठा डाव आखलेला असतो. मालक साहेबांच्या हवेलीतच आनंदीला घेऊन आलेला असतो. तेव्हा तो आनंदीकडे बघतच म्हणू लागतो, आनंदी तुझा मालक अख्खीकडे वेड्यासारखा पडक्या घरात, शेतात, जंगलात सगळीकडे तुला शोधेल ग, पण त्याच्या नाकाखालीच तुला ठेवलं आहे त्याला कधी बी समजणार नाही. असे म्हणत विद्याधर जोरजोरात दात काढू लागतो. तर इकडे आता अभयदाजींना आबांच्या घरी आणलेलं असतं. आता सगळेजण अभयदाजी तुम्ही ठीक आहात ना, त्यांची चौकशी करू लागतात. मालक साहेब, शिर्के साहेबही तिकडेच असतात. तेव्हा लगेच आता अभय मात्र झालेला सगळा प्रकार मालक साहेबांना सांगू लागतो. कसा गोंधळाचा कार्यक्रम सुरू असतो. 2 व्यक्ती येतात आणि अभयच्या कानात सांगू लागतात की आनंदीच्या घरच्यांनी आत्महत्या केली आणि मग अभय तातडीने तिकडे निघालेला असतो. त्यानंतर कसे झाडाला पुतळे लटकवलेले असतात आणि तिथनंच आता अभयला बरोबर किडनॅप करून ते लोक टेम्पोत घेऊन निघालेले असतात. त्यापुढे मला काही जास्त आठवत नाही, पण असं सगळं घडलं आहे. हा सगळा प्रकार मालक साहेबांच्या कानावरती अभयने घातलेला असतो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, अभय अरे मग तुला शुद्धीवर आलं तेव्हा? त्यावर अभय म्हणू लागतो, मालक साहेब शुद्धीवर आल्यानंतर मला बुजगावण्याच्या वेशात तिथे ठेवलं होतं, बाकी मला आठवत नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, पण अभय अरे कुणावरती संशय वगैरे काहीतरी आठवत असेल. त्यावर अभय आता डोक्याला जोर देतो आणि म्हणू लागतो, मालक साहेब आठवतंय की, अहो एक गुंड सारखा फोनवरती बोलत होता आणि शलाका मॅडम असं नाव घेत होता. त्यावर लगेच आता मालक साहेबांचा सगळा खेळ लक्षात आलेला असतो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शलाका तू समिधाची खोटी शपथ घेऊन मोठी चूक केली आणि आता तुला या चुकीची शिक्षा भेटणार समिधा. बरं ठीक आहे अभय, तू आराम कर, तू इथेच थांब, पुढे काय करायचे, आनंदीला कसं शोधायचं हे माझं मी बघतो. असे म्हणत आता शिर्के आणि मालक साहेब तिकडनं तातडीने निघालेले असतात. तर इकडे आता चंद्याची मालक साहेबांनी कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते, त्यामुळे या चंद्याला खूप मार लागलेला असतो. तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये येतो आणि तिथल्या ऑडबॉयला म्हणू लागतो, ए बघ ना तुझा डॉक्टर कुठे उलटला आहे, लवकरात लवकर त्याला घेऊन या, मला लय त्रास होतोय, लवकरात लवकर आण. चंद्या खूपच पिसाळलेला असतो, कारण सगळ्या लोकांसमोर त्याची लायकी त्याला दाखवलेली असते. तर त्याच वेळेस आता शिर्के साहेब येतात. तेव्हा लगेच आता चंद्या शिर्के साहेबांकडे बघतच म्हणू लागतो, या बसा शिर्के साहेब, मालक साहेबांनी धुतलंय मला, आता राहिलेलं काम तुम्ही पार पाडायला आलायत का, तुम्ही बी माझी धुलाई करणार आहात का. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, चंदन मी तुझी धुलाई करायला नाही तर तुझ्याशी बोलायला आलोय, आनंदी कुठे सांग चंदन. असे म्हणत शिर्के साहेब चंदन शेजारी बसतात. तेव्हा लगेच आता चंदन म्हणू लागतो, आनंदी मला काय बी ठाव नाही, ती कुठे काय मला तपास बी नाही शिर्के, त्यामुळे तुम्ही उगाच वेळ व्हायला घालू नका. त्यावर शिर्के म्हणू लागतात, चंदन मला समज ठाव्या, उगाच मालक साहेबांची परीक्षा बघू नको शिर्के, बास. असे म्हणत चंदन उठून उभी राहतो. बास शिर्के, मला आता काय बी ऐकायचं नाही. त्या तुझ्या मालकाने माझी सगळ्यांसमोर लायकी दाखवली, मला कुत्र्यासारखा धुतला ना, आता मी घाबरत नाही त्या मालकाला. चल जा, माहिती आहे मला आनंदी कुठे, पण नाही सांगणार. शोधायचे ना तर शोधा तुम्हाला. त्यावर शिर्के म्हणू लागतात, बास चंदन, मालक साहेबांशी गद्दारी करणं बंद कर. त्यावर लगेच चंदन लागतो, करणार. आता मी ओपन चॅलेंज देतो. आता या युगंधरला हरवण्यासाठी आणि त्याचे वाईट दिवस बघण्यासाठी मी लोकांची मदत करणार, कारण मला चंदन म्हणतात एवढं लक्षात ठेवा शिर्के. त्यावर शिर्के मला लागतात, ए स्वतःला चंदन म्हणवतो, पण एक बाबळीचं खूट आहे तू एवढं लक्षात ठेव, कारण बाबळीच्या खुटासारखा लोकांना टोचण्याचा आणि त्रास देण्याचा काम तुला जास्त जमतो. त्यावर लगेच चंदन लागतो, हो मी बाबळीचं खूट. शिर्के याच बाबळीच्या खुटाला तुमच्या युगंधर मालकाने युनियन लीडर बनवलं एवढं लक्षात येतं आहे ना. अहो युनियन आहे मी आणि माझ्यामुळे सगळे कामगार तुमच्याकडे आलेत. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, हो अरे मग जरा मालक साहेबांच्या विश्वासाची लाच ठेव. अरे तुझ्यावरती विश्वास ठेव, त्यांनी तुला युनियन लीडर बनवलं आणि तू आज त्यांच्या विश्वासाचा असा गैरफायदा करतोय, इतर लोकांच्या घाणेरड्या कामात त्यांची मदत करतोय. बाद झालं चंद्या, थांबव हे सगळं,
नाहीतर तुला मागात पडेल हा." त्यावर लगेच चंदन लागते, चल घाबरत नाही तुझ्या मालकाला, ओपन चॅलेंज येतो. युगंधरला हरवण्यासाठी आता हा चंद्या काय बी करू शकतो. बास, नाही घाबरत मी तुझ्या मालकाला, जाऊन सांग त्याला. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, चंदन तू त्यावेळेची गोष्ट विसरलाय का? बास, पुढे बोलायचं नाही चंदन, ती गोष्ट अजून बी मला आठवते. तर इकडे मात्र आता आनंदीला शुद्ध आल्यासारखं झालेलं असतं. तिला खोकला आल्यासारखं वाटतं. ती आता खोकू लागते. त्याच वेळेस आता विद्याधर हसू लागतं. आनंदी, आनंदी गुड मॉर्निंग. आता मात्र आनंदी घाबरते. आनंदी पटकन आता तातडीने उठते. त्याच वेळेस आनंदी धपकन कॉटवरनं खाली पडते. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, आनंदी, आनंदी अगं घाबरू नको, अगं मीच आहे आनंदी. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, विद्याधर सर तुम्ही मला कुठे आणलेत विद्याधर सर? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, आनंदी आत्ता तर खेळ सुरू होणार आहे. अगं आपल्यात खेळ रंगला की खूप मज्जा येणार आनंदी. त्यावर आनंदी लगेच आता विद्याधरला बाजूला ढकलते. दूरवा, कुठे आणले मला? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, आनंदी अगं बघ की तुला अशा ठिकाणी आणलंय ना, ज्या ठिकाणी तुझा तो युगंधर मालक कधी बी येणार नाही आणि तुला वाचवणारच नाही, कारण मी त्याच्याच घरात आणलंय तुला. आता मात्र आनंदीला धक्का बसतो. काय, हवेलीत? तेव्हा विद्याधर असतच म्हणू लागतो, हो त्याच्याच हवेलीत आणलंय मी तुला किडनॅप करून. अगं वेड्यासारखा सगळीकडे धुंडाळतोय तुला, जंगलात, पडक्या घरात, सगळीकडे. पण त्याला हे कुठे ठाऊक आहे की हा विद्याधर त्याच्याच नाकाखाली घेऊन आलाय तुला. त्यामुळे आनंदी आता तुझा खेळ संपला, असे म्हणत विद्याधर हसू लागतो. तर इकडे शिर्के साहेब चंद्याला म्हणू लागतात, चंद्या तू त्या दिवशी गोष्ट विसरू नको. त्या दिवशी स्वतः झुरळ टाकून तू सगळ्या कामगारांना भडकवण्याचं काम केलं होतं. कारखाना बंद पाडण्यासाठी तू किती वेळा काय काय केलंय, पण तरी बी मालक साहेबांनी तुला सोडलं या, एवढं लक्षात ठेव. तेव्हा चंद्या म्हणू लागतो, शिर्के साहेब हे सगळं मी युनियनचं काम केलं आहे. का केलं आहे माहिती? एकजूट, सगळ्या कामगारांच्या एकजुटीसाठी केलं हे सगळं. त्यावर शिर्के म्हणू लागतात, हो यात कसली आलेलं आहे एकजूट? अरे इन्शुरन्सच्या वेळेसही मालक साहेबांनी सगळ्यांचे पैसे वेळेवर भरले होते, पण तरी तेव्हाही माती खाण्याचंच काम केलं तू. तेव्हाही सगळ्या कामगारांच्या मनात खूप काय काय भरवलं. काळं बेरं भरून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत होता. पण एक गोष्ट लक्षात ठेव चंद्या, तरीही मालक साहेबांनी तुला सोडलं आहे, आठवतंय ना? त्यावर चंदन लागतं, एवढंच नाही शिर्के साहेब, अजून तर मी काय काय केलं आहे. अहो तुमचं कापड चोरू करून मी शलाकाला मॅडमला दिलं होतं, आठवतंय ना? पण हे सगळं काय असतं, कुणासाठी? अहो बिझनेससाठीच. हा बिझनेस असतो शिर्के साहेब, आणि स्कीमसाठी हे सगळं करावं लागतं, कारण मला शलाका मॅडमकडनं पैसे भेटणार ना, आणि म्हणूनच हा बिझनेस माझा चालू असतो. त्यावर लगेच आता शिर्के साहेब ओरडतच म्हणू लागतात, बास चंद्या, उगस तुझ्या या घाणेरड्या कामाला बिझनेस म्हणू नको. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मालक साहेबांच्या तावडीतनं तू वाचू शकणार नाही या. तेव्हा चंद्या म्हणू लागतो, शिर्के त्या मालक साहेबांची भीती मला नका दाखव, चंदन म्हणतात मला. आणि शिर्के जसं मी मालक साहेबांच्या विरोधात उभा राहिलो ना, तसं तुम्ही बी या की, अहो ऑफर देतो तुम्हाला. शिर्के कसं आहे ना, तुमच्या युगंधर मालकांचं जहाज डुबायला लागलं आहे हो, आणि या डुबत्या जहाजातनं उडी मारायची वेळ अजून आहे तुमच्याकडे. कसं आहे ना, तुमचा मालक साहेब आधी बी गरीबच होता की, आणि म्हणूनच एक गरीब एवढा श्रीमंत झालेला इतर गरिबांना बघवत नाही, आणि म्हणूनच मला त्या युगंधरचे वाईट दिवस बघायचे आहेत, आणि आता त्याचं जहाज डुबण्याची वेळ झाली. त्यामुळे शिर्के तुम्ही हे ऑफर एक्सपेक्ट करा, आणि लवकरात लवकर आमच्या जहाजात उडी मारा, म्हणजे तुमचाही फायदा असेल की. त्यावर लगेच आता शिर्के साहेब लागतात, बास चंद्या आता बोलला लय झालं, पुन्हा बोललेलं ऐकून घेणार नाही. मी आजवर मालक साहेबांचं मीठ खाल्लं आहे, मालक साहेबांशी वफादारीनेच राहिलो आहे, आणि इथून पुढे जन्मभर मालक साहेबांची साथ देणारे शिर्के, एवढं लक्षात ठेव चंद्या, असं आता खडसावून शिर्के साहेबांनी चंदनला सांगितलेलं असतं. तेव्हा चंद्या म्हणू लागतो, ठीक आहे, तुम्हाला नाही सोडायची ना तुमच्या मालकांची साथ, नका सोडू, पण तुमच्या मालकाची वाईट अवस्था करणार आहे ना की बघा, अख्खं गाव तुमच्या मालक साहेबाच्या पायाशी डोकं ठेवतं ना, पण हेच अख्खं गाव नाही तुमच्या मालक साहेबांच्या डोक्यावरती पाय रगडू लागलं ना, तर नावाचा चंदन नाही.
तेव्हा लगेच आता शिर्केंना मात्र राग येतो. त्यावर शिर्के लगेच चंद्याची कॉलर पकडतच म्हणू लागतात, चंद्या बास, आता मालक साहेबांविरुद्ध एक सबूत जरी बोलला ना तरी जीभ हा सोडून हातात देईला. त्यावर लगेच चंद्या लागतं, जीभ काढण्याची गोष्ट कुणाला सांगताय? माझी जीभ जर काढली ना शिर्के तर आनंदीचा पत्ता कोण सांगणार? सांगा ना. त्यामुळे तुम्ही मला काय बी करू शकत नाही. चला निघा. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, बऱ्या बोलाने आनंदी कुठे ते सांग, नाहीतर असा ठेचून ठेचून मारेन ना तुला. चंद्या तुला सोडणार नाही. तेव्हा चंद्या म्हणू लागतो, निघा हो, जा शोधा आनंदीला, जा लवकर, सापडते का काय बघा. शिर्के साहेब तिकडनं निघालेले असतात. तर इकडे हवेलीत मात्र आनंदी घाबरलेली असते. आता काय करावं? मालक साहेब मला कसं सोडायला येणार? ते येतील का इकडे? असे असंख्य प्रश्न आनंदीला पडलेले असतात. तेव्हा विद्याधर असतच म्हणू लागतो, आनंदी नाही येणार, तुझा युगंधर मालक नाही येणार. आता कशी वाचणार तू माझ्या तावडीतनं? आनंदी मात्र घाबरलेली असते. सैरावरा आता बाजूला पळू लागते. आता मात्र विद्याधर आनंदीकडे बघून हसू लागतो. तर इकडे मालक साहेब आणि शिर्के साहेब आता शलाकाच्या घरी आलेले असतात. मालक साहेब लय भडकलेले असतात. तेव्हा लगेच आता शलाकाजवळ येताच मालक साहेब म्हणू लागतात, शलाका, तू तुझ्या बहिणीची खोटी शपथ का घेतली? तुला लाज नाही वाटली सख्ख्या बहिणीची खोटी शपथ घेताने? लवकरात लवकर सांग, आनंदी कुठे हाय? त्यावर आता शलाका मात्र एक नाही दोन नाही हसतच आता शांतपणे युगंधर भाऊजींकडे बघत असते. त्याच वेळेस दरवाजातनं शिर्के आता रागानेच या शलाकाकडे बघतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, लवकरात लवकर सांग, आनंदी कुठं हाय शलाका? त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, भाऊजी भाऊजी अहो किती तापताय तुम्ही, जरा शांत व्हा भाऊजी, बसा की. आणि मी कितीदा सांगितले भाऊजी, या सगळ्या डावात माझा काय बी हात नाही. तुम्ही जाऊन त्या विद्याधरला शोधा, त्याच्याकडे असेल आनंदी, मला काय बी माहिती नाही. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शलाका खोटारडेपणा बंद कर. अभयला सापडवलंय आमच्या लोकांनी आणि अभयकडनं कळालंय की शलाका मॅडमचं नाव तो गुंड तोंडातनं काढत होता. त्यामुळे तूच अभयला पळवलंय आणि आनंदीला पळवण्यातही तुझा हात आहे. त्यामुळे शलाका आनंदी कुठं हाय हे बऱ्या बोलाने सांग. त्यावर लगेच आता शलाका हसतच म्हणू लागते, भाऊजी अहो भाऊजी किती भडकताय तुम्ही, जरा शांत व्हा भाऊजी, सांगते सांगते. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, माझ्याकडे वेळ नाही शलाका, लवकरात लवकर खरं खरं बोल, कारण समिधाची खोटी शपथ घेणाऱ्याला मी सोडणार नाही. त्यावर शलाका म्हणू लागते, भाऊजी अहो एवढे भडकल्यानंतर किती भारी दिसता ना तुम्ही, मला लय आवडतं तुमचं हे रूप भाऊजी. अहो बसा की, जरा निवांत बोलूया, सांगते मग. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी कुठं हाय शलाका, लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, भाऊजी अहो सांगते की, जरा थोडंसं बोलूया बसूया मग सांगते. बरं ठीक आहे, तुम्हाला एवढी घाई आहे ना भाऊजी, मग हे घ्या, तुम्हाला मी सांगण्याआधी तुम्ही माझं एक काम करा. तुमचं हे काम झालं की आनंदीचा पत्ता तुम्हाला लगेच कळवते मी. घ्या ही फाईल हातात घ्या आणि यावरती अंगठा द्या, अंगठे बहादूर युगंधर भाऊजी. आता मात्र लगेच मालक साहेब त्या फाईलकडे बघतात. तेव्हा शलाका म्हणू लागते, घ्या अहो घ्या, आनंदीचा पत्ता हवाय ना, मग यावरती अंगठा टेकवा आणि तुमची सगळी प्रॉपर्टी या शलाकाच्या नावावर करून टाका आणि मग आनंदीला शोधायला तुम्ही मोकळे. अहो घ्या की मालक साहेब. आता मालक साहेब लगेच ती फाईल हातात घेतात. आता शलाकाला आनंद होतो. तिला वाटतं की आता आनंदीला शोधण्यासाठी भाऊजी नक्की अंगठा देणार. पण मात्र मालक साहेबांनी आपला जलवा दाखवलेला असतो. मालक साहेब ती फाईल टेबलावरती ठेवतात आणि टेबलवरती जो ग्लासभर पाणी असतं ना, ते पाणी उचलतात आणि लगेच या शलाकाच्या थोबाडावरती फेकतात. शलाकाला मात्र खूपच राग येतो. युगंधर तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगावरती पाणी फेकण्याची? तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शलाका तुझ्या अंगात ही जी गुरमी आहे ना, ती बाहेर काढण्यासाठी, तुझा हा माज उतरवण्यासाठी तुझ्या तोंडावरती फेकलं हे पाणी. शलाका बास, लवकरात लवकर सांगा आनंदी कुठं हाय. त्यावर शलाका म्हणू लागते, नाही सांगणार, काय करायचं ते करून घे युगंधर, पण नाही सांगणार. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शलाका खोटं बोलणाऱ्याला आणि खोटी शपथ घेणाऱ्याला हा युगंधर सोडत नाही. तू माझ्या समिधाची खोटी शपथ घेऊन मोठी चूक केली आणि आता या चुकीची शिक्षा
तुला हा युगंधर देणार. आता मात्र शलाका युगंधर भाऊजींकडे बघू लागते. मालक साहेब खूपच भडकलेले असतात. तर मालक साहेब आता या शलाकाचं तोंड कसं काळं करणार आणि शलाकाला कशी शिक्षा देणार हे आपल्याला पुढील भागामध्ये कळेलच. तर मित्रांनो, त्यानंतर पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता अभय आणि आनंदीचं लग्न लावण्याची सगळी तयारी झालेली असते. मालक साहेबांनी आनंदीला या विद्याधरच्या तावडीतनं शोधून आणलेलं असतं. लग्नासाठी अभय तयार झालेला असतो. लग्नाची सगळी तयारी झालेली असते. ऐन वेळेस आता या कुत्र्यासारखी धुलाई करूनही विद्याधरने लग्नात एंट्री केलेली असते. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, थांबा, हे लगीन नाही होऊ शकत. कारण ही आनंदी अख्खी रात्र या विद्याधर बरोबर राहिली, त्यामुळे या आनंदीचं लगीन नाही होऊ शकत. आता सगळ्या गावासमोर आनंदीच्या अब्रूचे धिंडोडे हा विद्याधर उडू लागतो. आबांना मात्र हे सहन होत नाही. त्याच वेळेस मालक साहेब या विद्याधरची कॉलर पकडतात. निघ इकडनं, चालता हो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मालक साहेब याचं काय बी ऐकू नका, हा खोटं बोलतोय, असं आमच्यात काय बी घडलं नाही. त्याच वेळेस आबा मात्र आपल्या डोक्यातला फेटा काढतात आणि मालक साहेबांसमोर येऊन म्हणू लागतात, मालक साहेब थांबवा, हे सगळं थांबवा मालक साहेब. माझ्या लेकीची ही असली अब्रू पेशीला टांगलेली मी नाही बघू शकत. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, होणार, आनंदीचं लगीन होणार. आता मात्र मालक साहेब स्वतः आनंदीबरोबर कसं लग्न करणार, पुढे काय काय होणार हे बघणं खूपच मजेदार असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल